गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गेल्या वेळी आपण मेजर्स ऑफ डिस्पर्शन या टॉपिकवरती काही एक्झाम्पल्स पाहिले. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण रेंज, क्वार्टाईल डेविएशन, स्टँडर्ड डेविएशन, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन हे काढण्यासाठी डाटा दिला होता. डिस्क्रीट सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन्स 43, 42 एट्सेट्रा. त्या डाटासाठी आपण कॅल्क्युलेशन करण्यासाठी आवश्यक तो टेबल तयार केला. सिरियल नंबर XI, XI स्क्वेअर, XI डॅश. त्यानंतर रेंजच्या फॉर्म्युल्यावरनं रेंज काढला, तो 76 आला होता. अरिथमेटिक मीन काढलं समेशन ऑफ XI बाय n करून. व्हेरियन्स काढला समेशन ऑफ XI स्क्वेअर बाय n मायनस x बार स्क्वेअर करून. स्टँडर्ड डेविएशन काढलं, CV काढला, Q1 काढला, Q3 काढला, Q3 काढला आणि मग क्वार्टाईल डेविएशन Q3 मायनस Q1 बाय 2 बरोबर 23 आला होता. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण पाहिलं, त्यासाठी कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा डाटा दिला होता क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपामध्ये. क्वार्टाईल डेविएशन, कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेविएशन आणि CV कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढायला सांगितलं होतं. आवश्यक तो टेबल आपण त्या ठिकाणी तयार केला. सिरियल नंबर, लोअर लिमिट, अपर लिमिट, FI स्क्वेअर आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्यानंतर त्या टेबलवरून कॅल्क्युलेशन्स आपण केले. अरिथमेटिक मीन, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेविएशन, CV, क्वार्टाईल्स काढले, Q1, Q2, Q3, क्वार्टाईल डेविएशन काढला आणि कोएफिशियंट ऑफ क्वार्टाईल डेविएशन काढला. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल होतं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या स्वरूपातला डाटा होता. रेंज, कोएफिशियंट ऑफ रेंज, क्वार्टाईल डेविएशन आणि CV काढायचा होता. आवश्यक तो टेबल तयार केला. सिरियल नंबर XI, FI, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, FI स्क्वेअर आणि मग त्या टेबलच्या व्हॅल्यूजवरून रेंजचा फॉर्म्युला घेतला. X मॅक्स मायनस X मीन आणि तो 30 आला होता. कोएफिशियंट ऑफ रेंज X मॅक्स मायनस X मीन डिवायडेड बाय X मॅक्स प्लस X मीन, तो आपला 0.75 आला होता. अरिथमेटिक मीनच्या फॉर्म्युल्यावरून अरिथमेटिक मीन काढला, व्हेरियन्स काढला, स्टँडर्ड डेविएशन काढला, CV काढला, क्वार्टाईल्स काढले Q1, Q2, Q3 आणि मग क्वार्टाईल डेविएशन काढला, तो आपला 5 आलेला होता. त्यानंतर चौथं एक्झाम्पल CVच्या ॲप्लिकेशनसाठी आपण घेतलं. 2 वर्कर होते, वर्कर A, वर्कर B. त्या दोन्ही वर्करचे मीन टाईम्स आणि स्टँडर्ड डेविएशन माहीत होते. आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. विच वर्कर इज मोर कन्सिस्टंट टू कम्प्लीट द जॉब आणि विच वर्कर इज फास्टर टू कम्प्लीट द जॉब. त्यासाठी कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर वर्कर A काढला, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर वर्कर B काढला आणि आपण तुलना केली. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर वर्कर B इज लेस दॅन कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन फॉर वर्कर A आल्यामुळं वर्कर B इज मोर कन्सिस्टंट असं आपलं कन्क्लुजन निघालं होतं. शिवाय मीन टाईम फॉर वर्कर B जो आहे तो मीन टाईम फॉर वर्कर A पेक्षा कमी असल्यामुळं B इज अ फास्टर टू कम्प्लीट हिज जॉब असं आपण त्या ठिकाणी कन्क्लुजन काढलं. त्यानंतर स्टँडर्ड डेविएशन ऑफ कंबाईंड सिरीजचा फॉर्म्युला आपण पाहिला आणि तो फॉर्म्युला होता सिग्मा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ N1 इंटू ब्रॅकेट सिग्मा 1 स्क्वेअर प्लस D1 स्क्वेअर प्लस N2 इंटू ब्रॅकेट सिग्मा 2 स्क्वेअर D2 स्क्वेअर प्लस ऑन प्लस NK इंटू ब्रॅकेट सिग्मा K स्क्वेअर DK स्क्वेअर N1 प्लस N2 प्लस ऑन प्लस NK, वेअर D1 इज इक्वल टू D1 X1 बार मायनस X बार आणि DK इज इक्वल टू XK बार मायनस X बार अँड X बार इज इक्वल टू N1 X1 बार प्लस N2 X2 बार प्लस ऑन प्लस NK XK बार डिवायडेड बाय समेशन ऑफ X1 प्लस N1 प्लस N2 प्लस ऑन प्लस NK. हा कंबाईंड मीन ऑफ द सिरीज. ओके. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण पाहिलं कंबाईंड स्टँडर्ड डेविएशन काढण्यासाठीचं. 3 ग्रुप्स होते. ग्रुप 1, 2, 3. नंबर ऑफ ॲटम्स दिलेले होते. अरिथमेटिक मीन दिला होता, व्हेरियन्स दिला होता करस्पॉन्डिंग सगळ्यांचा. अगोदर आपण कंबाईंड मीन काढला, तो 56.5 आला होता. त्यानंतर D1, D2, D3 काढले होते आणि मग 500 एकूण जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांच्यासाठीचा कंबाईंड स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला आपण अगोदर लिहिला. त्या फॉर्म्युलेमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन भरली आणि कंबाईंड स्टँडर्ड डेविएशन जो आहे 500 ॲटमचा तो 11.98 आला होता. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण पाहिलं. त्यामध्ये मीन आणि स्टँडर्ड डेविएशन दिले होते ते चुकीचे होते, कारण 2 ऑब्झर्वेशन जे आहेत 14 आणि 60 हे चुकीचे वाचले होते, 40 आणि 16 असं. त्यामुळे आपल्याला करेक्ट मीन आणि स्टँडर्ड डेविएशन काढायला सांगितलं होतं. त्यासाठी अगोदर आपण चुकीचे सम काढले चुकीच्या मीन आणि स्टँडर्ड डेविएशनवरनं आणि त्या चुकीच्या बेरजेमधून चुकीचे ऑब्झर्वेशन वजा केले आणि करेक्ट ऑब्झर्वेशन्स ॲड केले आणि अशा पद्धतीनं आपण समेशन ऑफ
एक्स आय करेक्ट करून घेतला, समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर करेक्ट करून घेतला, समेशन ऑफ एक्स आय करेक्टेड जो आहे तो 518 आला होता, समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर करेक्टेड तो 27,190 आला होता. त्यावरनं करेक्ट मीन आपण काढला तो 51.8 आणि करेक्ट व्हेरियन्स अगोदर काढला तो 35.76 आला होता. मग करेक्ट स्टँडर्ड डेविएशन काढला त्याचा स्क्वेअर रूट घेऊन आणि तो 5.9799 असा आला होता. ओके. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं मीन आणि स्टँडर्ड डेविएशन काढण्यासाठी क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज दिलेल्या होत्या. आवश्यक असणारा तो टेबल तयार केला होता आणि त्यानंतर मीनसाठी फॉर्म्युला जो आहे चेंज ऑफ ओरिजिन आणि स्केल अप्लाय करून तो आपण घेतला आणि मग मीन आपला जो आहे एक्स बार हा 30.2 आला होता. स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स, स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय हे काढले आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वायवरनं स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स काढला आणि तो 7.93 आला होता. म्हणून त्या डाटासाठी मीन जो आहे तो आपला 30.2 आणि स्टँडर्ड डेविएशन आहे तो 7.9 आला होता. ओके. तिसरा युनिट आपला गेल्या वेळेला संपलेला होता. फोर्थ युनिट जो आहे पेपर 1मधला तो ॲनालिसिस ऑफ बायोरेट डाटा. या ठिकाणी 2 मेजर्स आपल्याला शिकायचे आहेत, कोरिलेशन आणि रिग्रेशन. या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते पुढील प्रकारे आहेत. आफ्टर स्टडिंग दिस युनिट स्टुडंट्स विल एबल टू अंडरस्टँड मिनिंग अँड युटिलिटी ऑफ कोरिलेशन अँड रिग्रेशन. कोरिलेशन आणि रिग्रेशन कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला समजले पाहिजेत आणि त्याचे उपयोगसुद्धा आपल्याला समजले पाहिजेत. टाईप्स ऑफ कोरिलेशनचे प्रकार आपल्याला समजायला पाहिजे. मेथड्स ऑफ स्टडिंग कोरिलेशन काढण्याची वेगवेगळ्या पद्धती आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. रिग्रेशन कोइफिशियन्स म्हणजे काय ते समजायचं आहे. रिलेशनशिप बिटवीन कोरिलेशन आणि रिग्रेशन जे आहे कोइफिशियन्स हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सुरुवातीला इंट्रोडक्शनचा भाग. इन प्रिव्हियस युनिट्स 2 and 3 वी हॅव स्टडीड दी कन्सेप्ट्स मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड मेजर ऑफ डिस्पर्सन कन्सर्न विथ अ single variable like height, weight, marks, profit, etc. However, many times we come across situations where 2 variables are interrelated. In this situation, we may interest in examining the relationship between the 2 variables. Such interrelated variables are called as correlated variables. For example, sales and profits, rainfall and production of food grains, demand and supply, income and expenditure of a family, etc. Such types of relationships are depicted by analysis of biovariate data. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, आत्तापर्यंत आपण फक्त युनिव्हेरिएट डाटा त्याचा ॲनालिसिस मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीच्या साहाय्याने असू द्या, मेजर ऑफ डिस्पर्शनच्या साहाय्याने असू द्या आपण शिकलेलो आहे. परंतु काही वेळेला एकाच युनिटवरनं 2 ऑब्झर्वेशन्स घेऊन ते दोन्ही ऑब्झर्वेशन्स इंटर रिलेटेड असू शकतात आणि मग ते इंटर रिलेशन जे आहे ते अभ्यासणं आपण कोरिलेशन आणि रिग्रेशनच्या साहाय्यानं शक्य आहे. आणि अशा पद्धतीनं एकाच युनिटवरनं 2 ऑब्झर्वेशन जर आपण घेतले असले तर अशा पद्धतीच्या डाटाला आपण बायोरेट डाटा असं म्हणतो. त्यानंतर कोरिलेशन अनालिसिस आणि रिग्रेशन अनालिसिस आर मेड फॉर मोर दॅन 1 व्हेरिएबल. कोरिलेशन आणि रिग्रेशन हे जे अनालिसिस म्हणजे मेजर्स आहेत ते मोर दॅन 1 व्हेरिएबलसाठी अनालिसिससाठी वापरतो. कोरिलेशन इज मेजर ऑफ रिलेशनशिप बिटवीन 2 or more variables. Correlation indicates a quantitative association of variables. Regression analysis is concerned with prediction of value of dependent variable with the help of known value of independent variable, provided here is a relationship between 2 variables. कोरिलेशन आणि रिग्रेशन हे 2 मेजर्स आहेत, ते 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हेरिएबलसाठी आपण वापरतो. कोरिलेशनवरनं 2 व्हेरिएबलमधलं इंटर रिलेशन्स आपण अभ्यास करतो आणि रिग्रेशनवरनं त्या 2 रिलेटेड व्हेरिएबल्सपैकी एक डिपेंडंट व्हेरिएबल असेल, एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, तर डिपेंडंट व्हेरिएबलचं प्रेडिक्शन जे आहे ते आपण इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या नोन व्हॅल्यूवरून आपण करू शकतो. मिनिंग ऑफ बायोरेट डाटा. बायोरेट डाटाचं अर्थ जो आहे तो आपण समजून घ्यायचा आहे. सो फार वी हॅव कन्सिडर्ड द स्टडी ऑफ सिंगल क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणजेच व्हेरिएबल of units in a sample group. A set of observations on a single character is referred as a univariate data. Often it is necessary to observe more than one characteristic of every unit in a sample group and examine their interrelations. एकाच युनिटवरनं 2 ऑब्झर्वेशन घेऊन त्यांच्यातलं रिलेशन आपण अभ्यासणं हा सुद्धा आपला इंटरेस्ट असू शकतो. A set of observations on 2 characters of every unit
in a sample group is known as biovariate data. Example of biovariate data are price and demand of a commodity, height of a father and adult son for a number of families, age and blood pressure for a number of people, the monthly income and expenditure of several families, etc. In all the above examples, the characters are of quantitative nature, known as variable, and will be denoted by x and y. Thus, the biovariate data will consist of n pairs of observations xi, yi, for I is equal to 1 to n of variables x and y. When the biovariate data are considered large, they may be grouped by using two-way frequency table known as biovariate frequency distribution. ज्यावेळेला biovariate डाटा लार्ज स्वरूपात असेल त्यावेळेला त्याचंही आपण biovariate frequency distribution तयार करू शकतो. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे कोरिलेशन अनालिसिस. सुरुवातीला आपण कोरिलेशन म्हणजे काय समजून घेऊया. इट इज अ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. दोन व्हेरिएबलमधलं कोरिलेशन म्हणजे कोरिलेशन असं त्याचा अर्थ आहे. इट इज ऑफन यूज्ड ॲज अ डिस्क्रिप्टिव्ह मेजर ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स, दॅट इज हाऊ दे गो टुगेदर or co-vary. Thus, if biovariate data is given on two variables x and y, then correlation means the study of interrelationship between two variables x and y. जर biovariate data तुमच्याकडे असेल आणि मग कोरिलेशनचा अभ्यास करणं म्हणजे त्या दोन्ही व्हेरिएबलमधल्या इंटररिलेशनशिपचा अभ्यास करणं असं त्याचा अर्थ होतो. विच मेजर्स द स्ट्रेंथ म्हणजेच डिग्री अँड डायरेक्शन ऑफ दिअर रिलेशनशिप. इन जनरल वी से दॅट टू व्हेरिएबल्स आर कोरिलेटेड वेन the change म्हणजेच an increase or decrease in the value of one variable causes the change in the corresponding value of other variable. The mutual relationship between such variables is called correlation. Typical examples of correlation analysis will be the relationship between height of father and height of son, relationship between age of husband and age of wife, relationship between score in statistics and score in economics, etc. असे जे उदाहरणं आहेत याच्यामध्ये आपण या दोन्ही व्हेरिएबल्स आहेत करस्पॉन्डिंग याच्यामधलं आपण कोरिलेशन काढू शकतो. बट इफ वी मेजर द अमाऊंट ऑफ रेनफॉल म्हणजेच एक्स इन मुंबई अँड नंबर ऑफ बेबीज बॉर्न इन न्यू दिल्ली वाय, असे जर दोन व्हेरिएबल घेतले तर या ठिकाणी या दोन्ही व्हेरिएबलमध्ये काही रिलेशन असण्याचा संबंध नाही. इन दिस केस द स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप वुड बी मिनिंगलेस बिकॉज देर इज नो एनी लॉजिकल बेसिस फॉर कन्सिडरिंग द मिनिंगफुल रिलेशनशिप. Thus, in correlation study, we consider only those two variables which have cause and effect relationship. The relationship is considered to be the linear type. नंतर correlation ची definition आपण पाहूया. The study of existence of possible movement along with direction and magnitude between two variables is known as correlation. Correlation म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड त्या दोन व्हेरिएबलचं जे मोमेंट आहे ते कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे आणि ते किती प्रमाणात आहे ते आपल्याला अभ्यासणं म्हणजे कोरिलेशन. दी फॉलोइंग फ्यू डेफिनेशन्स ऑफ कोरिलेशन आर गिवन बाय रिसर्चर्स. काही संशोधकांनी कोरिलेशनच्या व्याख्या दिलेल्या आहेत. A.M. तुटले यांनी कोरिलेशन इज अन अनालिसिस ऑफ को व्हेरिएशन बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स अशी व्याख्या दिलेली आहे. आणि सिम्पसन अँड कॅप्का यांनी correlation as analysis deals with the association between two or more variables अशी व्याख्या दिली आहे. झिरो कोरिलेशन किंवा नो कोरिलेशन म्हणजे काय. इफ द व्हॅल्यूज ऑफ वन व्हेरिएबल इन्क्रीज ऑर डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल रिमेन्स कॉन्स्टंट ऑन द ॲव्हरेज, देन वी से दॅट देर इज झिरो ऑर नो कोरिलेशन अँड द व्हेरिएबल्स आर सेड टू बी अनकोरिलेटेड. फॉर एक्झाम्पल, कोरिलेशन बिटवीन हाईट अँड IQ ऑफ अ पर्सन इज झिरो. If correlation between two variables is zero, it means there is no correlation between two variables and is indicated by zero. Then the types of correlation. कोरिलेशनचे जे प्रकार आहेत ते आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे कोरिलेशनचं आपण वर्गीकरण करू शकतो. शिवाय लिनियर नॉन लिनियर असेही त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोरिलेशनच्या स्वरूपामध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे असं आपण कधी म्हणायचं. इफ ॲन इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज फॉलोड बाय इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल, देन वी से दॅट देर इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. जर एक्स या व्हेरिएबलमध्ये वाढ अथवा घट झाली त्याचा परिणाम म्हणून वायच्या व्हॅल्यूजमध्ये सुद्धा वाढ अथवा घट होत असेल तर अशा
दोन व्हेरिएबलमधलं जे कोरिलेशन आहे त्याला आपण पॉझिटिव्ह कोरिलेशन आपण म्हणू शकतो. दस पॉझिटिव्हली कोरिलेटेड व्हेरिएबल्स चेंज इन द सेम डायरेक्शन. पॉझिटिव्ह कोरिलेशन असेल तर त्यांच्यातला जो बदल आहे तो एकाच डायरेक्शन असतो. फॉर एक्झाम्पल, इन्कम अँड एक्सपेंडिचर, हाईट अँड वेट ऑफ अ ग्रुप ऑफ पीपल आर पॉझिटिव्हली कोरिलेटेड व्हेरिएबल्स. आपल्याला माहीत आहे उत्पन्न वाढले की खर्च पण आपण वाढवतो. हाईट, तरुण मुलांचं जसं उंची वाढतं तसं तसं वजनसुद्धा वाढतं. म्हणजे एकाच डायरेक्शन या दोन्ही व्हेरिएबलमध्ये वाढ होते. म्हणून या दोन्ही एक्झाम्पलमध्ये पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो. इफ एन इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज accompanied by decrease or increase in the value of other variable, then we say that there is a negative correlation between two variables. तर या उलट मगाशी आपण जसं सांगितलं एकाच डायरेक्शन आहे, तर इथं कसं आहे, पहिल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये वाढ झाली अथवा घट झाली, त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये घट झाली अथवा वाढ झाली. म्हणजे पहिल्यामध्ये वाढ झाली तर इथं घट होणार, पहिल्यामध्ये घट झाली तर इथं वाढ होणार. असं अपोजिट डायरेक्शननं व्हेरिएशन होत असेल, चेंज होत असेल तर तिथं निगेटिव्ह कोरिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो. दॅट इज negatively correlated variables deviate in the opposite direction. For example, supply and price of the commodity. सप्लाय वाढला म्हणजे आवक वाढली की किंमत आपोआप कमी होते. व्हॅल्यूम अँड प्रेशर, व्हॅल्यूम जास्त असेल तर प्रेशर कमी असतो, प्रेशर जास्त असेल तर व्हॅल्यूम कमी असतो ऑफ अ परफेक्ट गॅस. क्रिमिनल ॲटिट्यूड अँड एज्युकेशन, शिक्षण जास्त असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीसुद्धा कमी असू शकते. आता पॉझिटिव्ह कोरिलेशनची काही उदाहरणं इथं दिलेली आहेत. एक्सचे व्हॅल्यूज 1, 2, 3, 4, 5 आहेत. वायचे व्हॅल्यूज 2, 3, 5, 7, 8, 10. इथं दोन्ही व्हेरिएबलमधला जो बदल आहे एकाच डायरेक्शन आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह कोरिलेशन. दुसरं उदाहरण आहे 25, 20, 15, 10, 5 आणि वायचे व्हॅल्यूज आहेत 10, 8, 7, 5, 3. इथं जरी एक्सचे व्हॅल्यूज डिक्रीज होत असल्या त्याच प्रमाणामध्ये किंवा त्याच डायरेक्शननी वायचे व्हॅल्यूज डिक्रीज होतात, त्यामुळे इथंही पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. निगेटिव्ह कोरिलेशनचं उदाहरण बघा. एक्सचे व्हॅल्यूज वाढत गेलेले आहेत आणि वायचे व्हॅल्यूज 12, 10, 8, 6, 2 असे म्हणजे कमी होत गेलेले आहेत. एक्सची व्हॅल्यू वाढलेली आहे, वायची व्हॅल्यू कमी झालेली आहे, म्हणजे डायरेक्शन अपोजिट आहे. त्यामुळं या एक्झाम्पलमध्ये निगेटिव्ह कोरिलेशन असतं. त्यानंतर दुसरं उदाहरण इथं दिलेलं आहे. एक्सचे व्हॅल्यूज कमी होत गेलेले आहेत 25, 20, 15, 10, 5 आणि वायचे व्हॅल्यूज मात्र वाढत गेलेले आहेत 7, 8, 10, 12, 15. त्यामुळं या ठिकाणी निगेटिव्ह कोरिलेशन. आता त्यानंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन मेन प्रकार पाहिल्यानंतर त्यामध्ये परत काही सब प्रकार आहेत. परफेक्ट कोरिलेशन असं कधी म्हणायचं. इफ द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज फॉलोड बाय अ करस्पॉन्डिंग अँड प्रोपोर्शनल चेंज इन द अदर व्हेरिएबल, देन द कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स इज सेड टू बी परफेक्ट कोरिलेशन. म्हणजे फक्त पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय, एका व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये वाढ झाली अथवा घट झाली, त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूमध्ये वाढ अथवा घट होत असेल तर आपण पॉझिटिव्ह म्हणतो. परंतु दोन्हीतलं चेंज होण्याचं जे प्रमाण आहे, प्रोपोर्शन आहे, ते जर सारखं असेल तर त्या ठिकाणी परफेक्ट कोरिलेशन आहे असं आपण म्हणू शकतो. उदाहरण, फॉर एक्झाम्पल, बॉईस लॉ ऑफ अ गॅस, द व्हॅल्यूम व्ही व्हेरीज इन्व्हर्सली विथ द प्रेशर. म्हणजे पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पी, म्हणजेच पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट हे आपण शिकलेला. सो दॅट द कोरिलेशन बिटवीन व्हॅल्यूम अँड प्रेशर इज परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन. एकामध्ये वाढ झाली तर दुसऱ्यामध्ये घट होते, त्यामुळे इथं परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन आहे. ऑन दी अदर हँड, the circumference of a circle increases in a definite ratio with an increase in the length of diameter, which is an example of perfect positive correlation. सर्कलचं जे सर्कम्फरन्स आहे ते वाढतं कशाच्या प्रमाणामध्ये, त्याचं डायमीटर वाढलं तर. आता खाली इफ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स इज 100% पॉझिटिव्ह, it means there is a perfect positive correlation between two variables and it is denoted by +1. परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन जे आहे ते +1ने दर्शवतात. तसंच परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन जे आहे ते -1नी दर्शवतात. दस कोरिलेशन मे व्हेरी फ्रॉम परफेक्ट निगेटिव्ह टू परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन. हेन्स न्यूमेरिकल मेजरमेंट ऑफ कोरिलेशन इज प्रोव्हाइडेड बाय द स्केल दॅट रन्स फ्रॉम -1 to +1. देअरफॉर द रेंज ऑफ कोरिलेशन इज -1 to +1. कमीत कमी व्हॅल्यू -1, मॅक्झिमम व्हॅल्यू +1. त्यामुळं साहजिकच कोरिलेशनची रेंज जी आहे ती -1 ते +1 असते. द न्यूमेरिकल मेजर ऑफ द डिग्री ऑफ कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स इज कॉल्ड कोरिलेशन कोएफिशियंट अँड इट इज डिनोटेड बाय आर. कोरिलेशन कोएफिशियंट जे आहे ते आरनं दर्शवतो. त्यानंतर आपण लिनियर कोरिलेशन आणि नॉन लिनियर कोरिलेशन म्हणजे काय ते आपण पाहूया. इफ द रेशो ऑफ व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स इज अ कॉन्स्टंट, दोन व्हेरिएबलच्या रेशो जो आहे तो कॉन्स्टंट असेल
म्हणजे XY हे पेअर ऑफ ऑब्झर्वेशन्स, त्याची n ऑब्झर्वेशन्स असतील, x1 बाय y1, x2 बाय y2, x3 बाय y3 डॅश डॅश xk बाय yk किंवा xn बाय yn असे जे पेअर्स घेऊन त्याचा रेशो घेतला आणि तो जर कॉन्स्टंट असेल, एकसारखा असेल, तर अशा वेळेला त्या दोन्ही व्हेरिएबलमधलं कोरिलेशन जे आहे ते लिनियर टाईप आहे असं आपण म्हणू शकतो. आणि असा जर डाटा आपण ग्राफ पेपरवरती प्लॉट केला तर सर्व जे पॉईंट्स आहेत एका स्ट्रेट लाईनवरती लाईव्ह होतात. ओके, इफ वी प्लॉट व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स ऑन द सेम ग्राफ पेपर we get all the values lie on the straight line if the ratio of the variable of two variables is not constant. जर मगाशी सांगितल्यानुसार त्या पेअरमधला व्हॅल्यूचा रेशो जो आहे तो कॉन्स्टंट नसेल तर अशा वेळेला त्या दोन्हीमधलं जे कोरिलेशन आहे ते नॉन लिनियर आहे असं आपण म्हणू शकतो. इफ यू प्लॉट व्हॅल्यूज ऑफ टू व्हेरिएबल्स ऑन सेम ग्राफ पेपर वी गेट ऑल दी व्हॅल्यूज लाय ऑन द कर्व. असे जे व्हॅल्यूज आहेत ते एका कर्ववरती लाय होतात, म्हणून त्या ठिकाणी आपण नॉन लिनियर किंवा कर्वी लिनियर कोरिलेशन आपण म्हणू शकतो. लिनियर कोरिलेशनचं उदाहरण आहे 5, 10, 15, 20, 25 आणि वायचे व्हॅल्यूज आहेत 1, 2, 3, 4, 5. एकाच डायरेक्शनने व्हॅल्यू चेंज होतात. साहजिकच इथं पॉझिटिव्ह कोरिलेशन असणार आहे, परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन असणार आहे, कारण ज्या प्रमाणामध्ये एक्सच्या व्हॅल्यूमध्ये वाढ होते त्याच प्रमाणामध्ये वायच्या व्हॅल्यूमध्ये इथं वाढ होते. आणि शिवाय इथं रेशो जो आहे 5/1 केलं तर 5 येणार, 10/2 केलं तर 5 येणार, 15/3 केलं तर 5 येणार, त्यानंतर 20/4 केला तर 5 येणार, 25/5 केला तर 5 येणार. म्हणजे रेशो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इट इज अ लिनियर कोरिलेशन. नॉन लिनियर कोरिलेशनचं उदाहरण 5, 10, 15, 20, 25 त्याच व्हॅल्यूज आहेत आणि वायचे व्हॅल्यूज 1, 5, 15, 35, 40. इथं जर रेशो घेऊन बघितला साहजिकच इथं पॉझिटिव्ह कोरिलेशन असणार आहे. एक्सचे व्हॅल्यू वाढत आहेत, वायचे व्हॅल्यूसुद्धा वाढत आहेत. मात्र जो रेशो जो आहे तो 5/1 5 येतो, दुसऱ्यामध्ये 5/5 10/5 म्हणजे 2 येणार, तिसऱ्यासाठी रेशो 1 येणार, चौथ्यासाठी रेशो 20/35 आणि पाचव्यासाठी 25/40. म्हणजे रेशो सारखा नाही, मग त्यामुळं इट इज अ नॉन लिनियर कोरिलेशनचं उदाहरण आहे. मेथड ऑफ स्टडिंग कोरिलेशन कोएफिशिएंट. The following are 3 methods are commonly used for studying correlation between two variables. पहिली पद्धत आहे स्कॅटर डायग्राम, दुसरी पद्धत आहे कार्ल पेअर्सन्स कोरिलेशन कोएफिशिएंट आणि तिसरी पद्धत आहे स्पेअरन्स रँक कोरिलेशन कोएफिशिएंट. त्यापैकी पहिली पद्धत जी आहे स्कॅटर डायग्राम ती आपण पाहूया. इट इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ स्टडिंग द नेचर ऑफ कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स. स्कॅटर डायग्राम इज अ डायग्रामेटिक प्रेझेंटेशन ऑफ बायनरी डाटा. टू ड्रॉ अ स्कॅटर डायग्राम consider two coordinates x-axis, two coordinate axes, one for variable x and other for variable y. Each pair xi yi is equal to 1 to n of values of variable x and y is plotted on graph paper. The whole set of points taken together is called a scatter diagram. x axis वरती variable x घ्यायचा, y axis वरती variable y घ्यायचा, सर्व pairs of observations xi y आहेत ते त्या ठिकाणी ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचं. तुम्हाला काय मिळेल? डॉट्स मिळतील, पॉईंट्स मिळतील. आणि हा जो डायग्राम आहे याला काय म्हणतात आपण? स्कॅटर प्लॉट किंवा स्कॅटर डायग्राम असं म्हणतो. इट शोज हाऊ फार पॉईंट्स आर डिस्ट्रीब्युटेड किंवा स्कॅटर्ड. इट इज ऑल्सो नोन अ डॉट डायग्राम फॉर बायोमेट्रिक डाटा. आणि हा जो डायग्राम आहे तो बघितल्यानंतर तुम्हाला पॉईंट्स जे आहेत किती स्कॅटर्ड झालेले आहेत किंवा कसं डिस्ट्रीब्युशन आहे त्यांच्यामधलं हे तुम्हाला लक्षात येतं. आणि याच ग्राफला मगाशी सांगितल्यानुसार डॉट डायग्राम किंवा स्कॅटर प्लॉट असंही म्हणतात. इट इज नेसेसरी टू असर्टन द डिग्री ऑफ कोरिलेशन. वेन वी स्टडी कोरिलेशन वी फाइंड पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑर नो कोरिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स. आता स्कॅटर डायग्रामचे उपयोग. स्कॅटर डायग्राम कसं काढायचं ते आपण शिकला. आता स्कॅटर डायग्राम काढल्यानंतर ते ऑब्झर्वेशन त्याचं निरीक्षण करून कोरिलेशनचे जे प्रकार आहेत ते आपल्याला लक्षात येऊ शकतात. स्कॅटर डायग्राम गिव्ज अस द व्हिज्युअल आयडिया वेदर द व्हेरिएबल्स आर कोरिलेटेड ऑर नॉट. द वेज इन विच द पॉईंट्स आर स्कॅटर्ड indicate the general tendency of points and so the tendency of two variables. Therefore, the scatter diagram gives a fairly good idea about direction of relationship through the path of points and degree of correlation through the closeness of points to some line. Some typical examples of scatter diagram are given. Scatter diagram observe करून ते पॉईंट्स
कसे लाईव्ह होतात ग्राफ पेपरवरती, त्याच्या डायरेक्शनवरनं आपल्याला कोरिलेशनचा प्रकार पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह ते कळू शकतं आणि त्याची जी डिग्री आहे ते पॉईंट्स किती क्लोज आहेत एकमेकाला त्याच्यावरून त्याची डिग्री कळू शकते. आता उदाहरणार्थ 4.1 फिगर जी आहे इथं सर्व पॉईंट्स जे आहेत ते एकाच स्ट्रीपमध्ये आहेत, त्यामुळे या ठिकाणी हाय डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन असणार आहे. इथं याचं डायरेक्शन जे आहे पॉईंट्सचे एकच आहे, परंतु स्कॅटर्डनेस आहे, पॉईंट्स जे एकमेकापासून पहिल्या फिगरपेक्षा जरा दूर आहेत, त्यामुळे इथं लो डिग्री पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. तिसरं जी फिगर आहे फिगर 4.3 याच्यामध्ये सर्व पॉईंट्स एका स्ट्रेट लाईनवरती लाईव्ह होतात, डायरेक्शन एकच आहे, त्यामुळे इथं परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. पुढची फिगर बघा, इथं डायरेक्शन उलटी आहे, म्हणजे एकाची व्हॅल्यू वाढ झाली की दुसऱ्याची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे इथं निगेटिव्ह कोरिलेशन आहे आणि पॉईंट्स जे आहेत ते थोडेसे विखुरलेले आहेत, त्यामुळे इट इज अ लो डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. त्यानंतर 4.5 जी फिगर आहे, सर्व पॉईंट्स एकाच लाईनवरती लाईव्ह होतात, परंतु एक्सची व्हॅल्यू वाढली की वायची व्हॅल्यू कमी होते किंवा वाईस वर्सा, म्हणून या ठिकाणी परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन आहे. फिगर 4.6 बघा, सर्व पॉईंट्स एकाच स्ट्रीपमध्ये आहेत, परंतु अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत आणि पॉईंट्स क्लोज आहेत, त्यामुळे इथं हाय डिग्री निगेटिव्ह कोरिलेशन. आणि शेवटची फिगर जी आहे 4.7, इथं कुठल्याच पद्धतीचं तुम्हाला डायरेक्शन किंवा क्लोजनेस आढळत नाही, त्यामुळे इट इज अ झिरो कोरिलेशन. ओके, आत्तापर्यंत तुम्ही जे काय शिकलात ते समजले का नाही हे पाहण्यासाठी आपण काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला विचारूया. फर्स्ट क्वेश्चन इज बायोरेट डाटा कंटेंट्स. बायोरेट डाटामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत? 2 व्हेरिएबल्स. बायोरेट डाटामध्ये 2 व्हेरिएबल्स का, मोर दॅन 2 व्हेरिएबल्स का. तिसरं ऑप्शन आहे 2 व्हेरिएबल्स ॲट डिफरंट पॉईंट्स ऑफ टाईम. आणि चौथं ऑप्शन आहे 2 व्हेरिएबल्स ॲट दी सेम पॉईंट्स ऑफ टाईम. तर चौथं जे ऑप्शन आहे डी, इट इज अ करेक्ट आन्सर. द कोरिलेशन बिटवीन शू साईज अँड ऑनेस्टी, म्हणजे शूचं साईज आणि ऑनेस्टी प्रामाणिकपणा याच्यामध्ये काय रिलेशन असणार आहे का? नसणार आहे, त्यामुळे पर्याय इथं 4 आहेत, 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि नन ऑफ दिस. तर साहजिकच 0 हा पर्याय म्हणजे पर्याय ए जो आहे तो बरोबर आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, एक्सच्या व्हॅल्यू 7, 8, 9, 10, 11, 12 आहेत, वायच्या व्हॅल्यूसुद्धा 7, 8, 9, 10, 11, 12 आहेत. देन कोरिलेशन बिटवीन एक्स अँड वाय इज. तर 4 पर्याय आहेत, परफेक्ट पॉझिटिव्ह, परफेक्ट निगेटिव्ह, लिनियर, नॉन लिनियर. तर यासाठी 2 पर्याय बरोबर आहेत हे तुमच्या लक्षात येईल. परफेक्ट पॉझिटिव्ह, कारण दोन्हीमधलं व्हॅल्यू जे आहेत त्याच मॅग्निट्यूडनी वाढत गेलेले आहेत. एकतर एकाच डायरेक्शनमध्ये वाढ आहे आणि त्या ठिकाणी जेवढे एक्सच्या व्हॅल्यूमध्ये वाढ होते तेवढ्याच प्रमाणामध्ये वायच्या व्हॅल्यूमध्ये वाढ होते, त्यामुळे परफेक्ट पॉझिटिव्ह आहे. शिवाय एक्स आणि वायच्या व्हॅल्यूजमधला करस्पॉन्डिंग रेशो जर घेतला तो रेशो कॉन्स्टंट येतो, म्हणून ते लिनियरसुद्धा हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर चौथा त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, इफ एक्स एज ऑफ applicant for the life insurance and y premium of insurance, then the correlation is perfect positive असेल, पॉझिटिव्ह असेल, परफेक्ट निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. तर साहजिक कसं आहे, ज्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तीचं वय असेल त्या प्रमाणामध्ये त्याचं प्रीमियम